कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती, तुम्ही किती करता मुलांसाठी? तुमच्यामुळे गरजू मुलांना शिक्षण मिळतंय। तुमच्यासारखा माणूस मी खरंच पाहिला नाही। तुम्ही आदर्श मित्र, आदर्श नवरा, आदर्श माणूस सगळं आहात। प्लीज आता आता पुरे झालं आपल्यातलं भांडण। मला बोलायचंय तुमच्याशी। मी नाही राहू शकत आता तुमच्याशी बोलल्याशिवाय। अजूनही बिझी? दुर्गे कामच्या माग माग फिरतेस, बस एका ठिकाणी गपचूप। तेच विचारायचंय ताई, काय एवढं माग लागायची गरज आहे? म्हणजे तेच ताई, त्या मास्तरनीच्या माग लागायची काय गरज आहे एवढी? तू अधिपतीसने असं का म्हटलीस ताई? का तू काय बी करशील पण त्या मास्तरनीच्या हातापाया पडून तिला घरला परत आणशील? ताई तुला तर ती नग आहे मग? दुर्गे, तुझं का नाही ह्योच प्रॉब्लेम आहे। काय तुला डोसकं नाही, कवटी आहे कवटी। आणि जेव्हा देव त्या कवटीमध्ये अक्कल वाटत होता तेव्हा तू गेली असशील नसत्याचा आड्या करायला। हा, देवानं पण तुझ्या मोर हात टेकले असणार। ताई असं का म्हणतेस ग ताई तू? अगं मी तर तुझ्या तालमीत शिकली ना व। ए, आमची बदनामी करू नकास। नाही ताई असं नाही ग। अगं मी तुझं नाव माझ्या मनावर कोरलंय ताई। ताई तुझ्या नावाला जरा बी धक्का लागणार नाही असं करते ग म्या। ताई तू जर का मला म्हणलीस का नाही का दुर्गे जा पटशिरी जीव दे, तू सांग ताई। आत्ता जर मला जीव द्यायचा असेल तर तू सांग, मी आत्ता जाऊ मी जीव देते। नाटक बंद कर आणि जीव देण्यापेक्षा जरा डोसक्याचा वापर कर की। ताई हे बघ, यापुढे मी माझ्या डोसक्याचा वापर करते, पण तू एक डाव मला सांग की का तू अधिपतीसने असं का म्हणलीस? का त्या मास्तरनीच्या तू हातापाया पडणार आणि तिला परत घरला घेऊन येणार? तुला हवी का ग ताई ती? आम्हाला त्या नगच आहे त्या घरात, पण हे अधिपतींना कळता कामा नाही। त्यांना असंच वाटलं पाहिजे, पण त्या काय या घरला परत येत नाहीत। हा, असं हाय वय? अधिपतींना असंच वाटलं पाहिजे की त्या त्यांचं म्हणणं खरं करतात। आणि आम्ही कितीही म्हटलं तरी आम्ही काही त्यांना आणायला घरी जाणार नाही। खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात दुर्गे। या समध्या गोष्टी नीट शिकून घे आणि मग म्हण ताई मी तुझ्या तालमीत तयार झाले म्हणून। वय ताई खरंच आहे बघ तुझं। पण ताई तुला खरंच सांगू, मगाशी का नाही एका क्षणासाठी का होईना मला असंच वाटलं का तुझं अधिपतींसाठी मन बदललं का काय, किंवा अधिपतींचा त्रास तुला बघवला गेला नाही म्हणून त्या मास्तरनीला परत तू घरला आणायला निघालीस का काय, असंच वाटलं बघ ताई मला। नाही, सुनबाईंना या घरात आम्ही परत कधीच येऊ देणार नाही। आमचा विचार कधीच बदलणार नाही, पण अधिपतींना जो काय त्रास होतोय त्यावर काहीतरी उपाय शोधून काढावा लागेल। अधिपतींचा फोन रात्री बिझी, सकाळी बिझी। एवढं कोणाशी बोलताय ते? एवढं काय काम करतायत की त्यांना एक फोन करायला वेळ नाहीये? मुद्दाम करत असतील का असं? नाही, मुद्दाम नाही करणार ते। तसं असतं तर स्वेटर घेऊन घरी आले नसते। पण मग आत्ता का फोन करत नाहीयेत मला? काय करू मी? कसा कॉन्टॅक्ट करू अधिपतींना? आजीने निरोप दिला असेल का त्यांना? याती बी का नाही लई काम सांगत्या, कुठे शोधत बसायची हिची जपमाळ? मास्तरीन बाई, तिला काही कामधंदे आहेत का नाहीत? कशा पायी सारखी सारखी फोन करत बसती ही? नवऱ्या बिगर राहूच शकत नाही बाई। आता इतकी वर्ष म्या नाही राहत काय? अधिपतीसनी सोनं लागल्यावानी करायल्या नाही।
अधिपतीसनी सोनं नाही लागलंय. अधिपती म्हणजेच सोन्याची कोंबडी आहेत ना. ती कशा पाहिजे सोडल त्यासनी. बघते तिला आता. हॅलो आजी. हॅलो आजी. बोलत का नाही आजी? मी आजी नाही, दुर्गेश्वरी बोलत्या. बोल. आजी कुठे आहेत? आणि तुमच्याकडे कसं काय फोन आजींचा? आजींना फोन द्या प्लीज. का? माझ्याशी बोल की. तिच्याकडे काय काम आहे का तुझा? हे बघा, माझं आजींकडेच काम आहे. तुम्ही प्लीज त्यांना फोन द्या. तुला एकटीलाच काम आहेत काय? आम्ही काय बिनकामाची लोक आहे? आमसनी काय कामच नाहीत, होय का नाही? तुझं काय ग सारखं सारखं काम असतंय? याला निरोप दे, त्याला निरोप दे. आम्ही काय कबूतर आहे काय तुझी निरोप द्यायला? आणि हे बघ, इथनं पुढं आत्तीला फोन करायचा नाही, कळतंय? अहो असं काय? माझं काम आहे. कसलं काम आहे का तुझं? बोल की, मला बोल, कसलं काम आहे? मी ते आजींना सांगेन. तुम्ही प्लीज ऐका माझं. प्लीज आजींना फोन द्या प्लीज. ऐ, असल्या माझात माझ्याशी बोलायचं नाही बरं का. मला बी मास धावता येतोय. मास कुठे? मी प्लीज म्हणतेय तुम्हाला. प्लीजचा अर्थ. ऐ, अर्थ बिर्थ सांगू नकस मला. तू इंग्रजीत बोललीस म्हणजे लई मोठी झालीस का ग? मी काय फोन देत नसते आत्तीला. आणि हे बघ, तू बी हितनं पुढे ह्याला निरोप दे, त्याला निरोप दे करत जाऊ नकस. फोन करत नका जाऊस इकडं. मावशी, हे बघा, मी नीट बोलतेय तुमच्याशी. तुम्ही अशा का बोलताय? आणि मी तुम्हाला एक सांगते, ते घर माझं आहे. त्या घरातली माणसं माझी आहे. त्यामुळे कुणाला फोन करायचा आणि कुणाला नाही हे तुम्ही नका मला सांगू. मी बायको आहे अधिपतींची, सूर्यवंशींची सून आहे. असं तुला ठाव आहे ना व या घरची सून आहेस तू? मग जेव्हा टेचात हे घर सोडून गेलतीस तेव्हा नाही का ग जाणवलं तुला? हा? आणि एका बाजूनं म्या बी तुझी सासूच आहे. सासूशी अशी बोलतीस तू? इथनं पुढं तू फोन करायचा नाहीस. याला निरोप दे, त्याला निरोप दे करत बसू नगस तू. हे बघा, मला अधिपतींशी बोलायचंय. तुम्ही त्यांना फोन द्या प्लीज. इतक्या दिवसात तुला अधिपतीने फोन नाही केला, तुझ्या लक्षात येत नाही का ग? का अधिपतीसनी तुझी आठवण बी येत नाही? तू घर सोडून गेल्यापासून त्यांनी तुझं नाव बी काढलेलं नाही, कळतंय तुला? सगळ्यात महत्वाचं, त्यांची तुझ्याशी बोलण्याची इच्छा बी नाही. हे तुम्ही मला सांगू नका. अधिपती काय आहेत हे मला माहितीये. त्यांच्या मनात काय चाललंय हे तुम्ही मला सांगण्याची गरज नाहीये. आमचं जे काही आहे ते आम्ही एकमेकांमध्ये बोलून सॉल्व्ह करू. तुम्ही त्यात पडू नका. अय मास्तरी बाई, तुला तुझ्या आईनं काही शिकवलंच नाही का ग? मोठ्यांचा कसा आदर करायचा, मोठ्यांशी कसं बोलावं? हा, नाही शिकवलं नाही? तू माशी बी अशीच बोलतीस, ताईशी बी अशीच बोलतीस. म्हणूनच अधिपती तुझ्यावर चिडतात का नाही? चुकीचं नाही. आणि आता हितनं पुढं इकडं फोन करायचा नाही, कुणाला बी फोन करायचा नाही. ठेव फोन. अहो हॅलो. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.